आज महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठी चर्चा रंगलीय ती म्हणजे महाविकास आघाडीतील राज्यसभा उमेदवारीचा तिढा. आणि या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत ज्येष्ठ नेते शरद पवार. राज्यसभेच्या एका जागेसाठी सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात एकच जागा कोणाला मिळणार यावरून जोरदार खल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आले आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण शरद पवार हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील अनुभवी आणि रणनीतिकार नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची राज्यसभेत पुनरागमनाची शक्यता ही केवळ एक निवडणूक नसून आगामी लोकसभा आणि विधानसभा राजकारणासाठी दिशा ठरवणारी चाल मानली जात आहे. महाविकास आघाडीतील काही नेत्यांचे मत आहे की दिल्लीच्या राजकारणात वजनदार आवाज हवा असेल तर शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता राज्यसभेत असणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे काही पक्षांकडून युवा नेतृत्वांना संधी द्यावी अशी मागणी होत असल्याने आघाडीमध्ये मतभेद स्पष्ट दिसू लागले आहेत. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडूनही या जागेसाठी दावा मजबूत असल्याची चर्चा आहे आणि काँग्रेस देखील आपला दावा सोडण्याच्या तयारीत नसल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व घडामोडींमध्ये शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या संयमाची भूमिका घेतली असली तरी त्यांच्या राजकीय हालचालींवर सर्वांचे लक्ष आहे. कारण गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आणि त्यानंतर पवार गटाने स्वतंत्र भूमिका घेत आपली संघटनात्मक ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत राज्यसभेची उमेदवारी ही केवळ संसदीय पद नसून अस्तित्वाची लढाई आणि ताकद दाखवण्याची संधी मानली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते जर महाविकास आघाडीने एकमताने शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले तर विरोधकांना मोठा संदेश जाईल की आघाडी अजूनही एकसंध आहे. परंतु जर अंतर्गत मतभेद उफाळून आले तर आगामी निवडणुकांपूर्वी आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. भाजपकडूनही या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि महाविकास आघाडीतील मतभेद अधिक गडद व्हावेत यासाठी राजकीय प्रतिक्रिया दिल्या जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान पक्षांतर्गत बैठका, सल्लामसलत आणि दिल्लीतील हालचाली वाढल्या असून अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण शरद पवार यांचे राज्यसभेत पुनरागमन म्हणजे अनुभवी नेतृत्वाला राष्ट्रीय पटलावर पुन्हा संधी मिळणे असे मानले जात आहे. तर काही जणांच्या मते नव्या पिढीला पुढे आणणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता संपूर्ण आघाडीच्या भविष्यासाठी निर्णायक ठरणार आहे. सध्या सर्वांचे लक्ष महाविकास आघाडीच्या अंतिम बैठकीकडे लागले आहे, जिथे राज्यसभा उमेदवारीचा तिढा सुटणार की आणखी गुंतागुंत वाढणार हे स्पष्ट होईल. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून शरद पवार यांची भूमिका, आघाडीतील समन्वय आणि विरोधकांची रणनीती या तीनही घटकांवर राज्यातील पुढील राजकारणाची दिशा अवलंबून राहणार आहे. आणि म्हणूनच राज्यसभा निवडणुकीच्या या एका जागेने महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला दुसरा मोठा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी सुरू असलेली तीव्र स्पर्धा आणि या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला अंतर्गत तणाव. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या तीनही पक्षांमध्ये या जागेवर दावा सांगितला जात असल्यामुळे आघाडीसमोर मोठे समन्वयाचे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून युवा नेतृत्वाला संधी देण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. तर काँग्रेसकडूनही संघटनात्मक ताकद आणि संख्याबळाच्या आधारे आपला हक्क असल्याचा युक्तिवाद पुढे केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. कारण अलीकडील राजकीय घडामोडींनंतर पक्षाने स्वतंत्र ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या सर्व राजकीय हालचालींमुळे महाविकास आघाडीतील बैठका, चर्चा, समन्वय बैठका आणि गुप्त रणनीतींचा वेग वाढला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दिल्लीपासून मुंबईपर्यंत अनेक फेऱ्यांच्या बैठका झाल्या असून प्रत्येक पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे. या संघर्षामध्ये केवळ राज्यसभेची जागा नव्हे तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठीचा पाया देखील मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण जर या एका जागेवरून आघाडीमध्ये मतभेद वाढले तर त्याचा परिणाम भविष्यातील जागा वाटप आणि प्रचार रणनीतीवर होऊ शकतो.
दुसरीकडे विरोधी पक्ष या मतभेदांकडे लक्ष ठेवून आहेत आणि आघाडीमध्ये फूट पडावी यासाठी राजकीय प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काही राजकीय विश्लेषकांच्या मते ही परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अग्निपरीक्षा आहे. कारण एकीकडे एकजूट दाखवणे आवश्यक आहे, तर दुसरीकडे प्रत्येक पक्षाची अंतर्गत राजकीय गरज वेगळी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी ही जागा पक्षाच्या अस्तित्वाशी जोडलेली मानली जात आहे. काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व वाढवायचे आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी ही संधी पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेणे सोपे नाही हे स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता दोन्ही वातावरण आहे. सोशल मीडियावर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न होत आहे. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीसमोर समन्वय टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. जर तिन्ही पक्षांमध्ये सामंजस्याने तोडगा निघाला तर आघाडी अधिक मजबूत होऊ शकते, पण मतभेद वाढल्यास विरोधकांना संधी मिळू शकते. त्यामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. राज्यसभेच्या या एका जागेभोवती फिरणारे राजकारण भविष्यातील सत्ता समीकरणांवर परिणाम करू शकते आणि म्हणूनच संपूर्ण राज्याचे लक्ष महाविकास आघाडीच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. कारण या निर्णयावरच पुढील राजकीय दिशा अवलंबून राहणार आहे. आता तिसऱ्या महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया आणि ती म्हणजे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय प्रवासाची आणि सध्याच्या बदलत्या राजकीय परिस्थितीत त्यांच्या भूमिकेची नव्याने सुरू झालेली चर्चा. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनुभवाची, रणनीतीची आणि दिल्लीतील प्रभावाची पुन्हा एकदा उजळणी होत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकं सक्रिय राहिलेल्या शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि राष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. 1999 साली त्यांनी स्थापन केलेला नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हा पक्ष राज्यातील सत्ता समीकरणांमध्ये निर्णायक ठरला आणि अनेकदा आघाडी सरकारांमध्ये किंग मेकरची भूमिका बजावली. बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षात फूट, नवीन नेतृत्वाचा उदय आणि सत्तांतराच्या घडामोडी यामुळे त्यांच्या राजकीय वारशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले का यावरही चर्चा रंगत आहे. मात्र त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे की संकटाच्या काळातच अनुभवी नेतृत्वाची गरज अधिक भासते आणि त्यामुळेच शरद पवार यांचे मार्गदर्शन अजूनही महत्त्वाचे आहे. सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडी आणि विरोधक यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू असताना पवार यांची भूमिका समन्वय साधणारी आणि रणनीती आखणारी अशी मानली जाते. अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे की दिल्लीतील राजकारणात संपर्क, विविध पक्षांशी संवाद आणि दीर्घ अनुभव याबाबतीत शरद पवार अजूनही प्रभावी ठरू शकतात. राज्यसभेच्या संभाव्य उमेदवारीच्या चर्चेमुळे त्यांच्या पुनरागमनाची शक्यता व्यक्त होत असली तरी त्यांनी सार्वजनिकपणे संयम राखला आहे आणि पक्षाच्या निर्णयाला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद आणि भविष्यातील राजकीय रणनीतीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागापासून ते शहरी मतदारांपर्यंत त्यांचा प्रभाव कसा टिकून आहे यावरही राजकीय अभ्यासक भाष्य करत आहेत. काही जणांच्या मते नव्या पिढीला संधी देणे गरजेचे असले तरी अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन कायम राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या एका निर्णयाने महाविकास आघाडीचे भवितव्य, विरोधकांची रणनीती आणि आगामी निवडणुकांचे समीकरण बदलू शकते. त्यामुळे तिसऱ्या या मोठ्या बातमीमध्ये केवळ व्यक्तिविशेषाची चर्चा नसून महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याचा वेध घेतला जात आहे आणि येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या भूमिकेचा अंतिम निर्णय स्पष्ट झाल्यावर राज्याच्या राजकीय पटावर नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धन्यवाद मंडळी. आजच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबतचा हा सविस्तर आढावा तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या, अचूक आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे खरी बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका मोठ्या आणि चर्चेत असलेल्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा, जोडलेले रहा आणि अपडेटेड रहा. जय महाराष्ट्र.